हरित शहरासाठी नागरिकांनी पुढे यावं. संपत बारसकर सकाळच्या माध्यमातून वृक्षारोपण. शहर हरित होण्यासाठी सकाळनं घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. आम्ही प्रत्येक घरासमोर आंब्याचं रोप देऊन प्रभाग हरितमय करत आहोत. या उपक्रमासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन नगरसेवक संपत बारसकर यांनी केलं. सकाळ माध्यम समूह आणि बारसकर यांच्या संयुक्त विद्यमानं डॉन बॉस्को उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी सहसंपादक प्रकाश पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक वितरण देवीदास आंधळे, व्यवस्थापक जाहिरात बाळासाहेब खैरे तसंच सकाळचे कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते. बारसकर म्हणाले की प्रभागातील रस्ते सिमेंटचे केलेत, ड्रेनेज व्यवस्था, पिण्याचं पाणी आदी सुविधा प्रभागामध्ये आहेत. प्रभाग हरितमय करण्याबरोबरच लवकरच स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत असलेल्या युवकांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका करण्याचं नियोजन आहे. प्रकाश पाटील यांनी सकाळच्या उपक्रमाबाबत माहिती देऊन आता झाडे लावून ते जगवण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वृत्तसंपादक मुरलीधर कराळे यांनी सूत्रसंचालन केलं. सुरेखा फुलपगार, सुरेश गायकवाड यांनी आभार मानले. नागरिकांकडनं कौतुक. वृक्ष लागवडीबरोबरच मान्यवरांच्या हस्ते नागरिकांच्या घरी वृक्ष देऊन या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. परिसरातील नागरिकांनी सकाळच्या उपक्रमाचं कौतुक केलं. प्रभागाच्या वतीनं सकाळ टीमचा नगरसेवक बारसकर आणि नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी सत्कार केला. ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला कोरोनाच्या काळात आलं. वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती चांगली असते. अशा व्यक्तींनी या आजाराला यशस्वी तोंड दिलं. आता तरी प्रत्येकानं झाडांचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्या परिसरामध्ये वृक्षराई फुलवावी असं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं. आज सकाळ समूह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सकाळचे संपादक श्री प्रकाश पाटील साहेब आणि त्यांचे संपूर्ण टीम यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये सकाळ समूहातर्फे आज वृक्षारोपणचा कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आभाराचं मुख्य कारण असं आहे की ज्या सकाळ समूह हा समूह परिवार आहे आणि या सकाळ समूह परिवाराने एक चांगला उपक्रम हाती घेतला. शेवटी वृक्ष लागवड ही जनजागृती करणं त्यातला महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यामुळे त्यांची जी भूमिका आहे ती समाज हिताची व चांगली भूमिका असून त्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि नागरिकांना या निमित्त आवाहन करतो की आपण आपल्या दारासमोर आज एक झाड तरी लावलं पाहिजे. मग ते फळाचं असो ते इतर कुठलंही असो. तर आपलं एक झाड एक कुटुंब, एक झाड एक कुटुंब एक फळझाड हा जो उपक्रम आहे हा प्रभागात चालू आहे. आणि या उपक्रमासाठी देखील सकाळ समूहाचे सर्व टीम उपस्थित आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात अधिकाधिक वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन होणं गरजेचं असून त्यासाठी अधिकाधिक आपण या पुढील काळात अहिल्यानगर शहरात आम्ही प्रामाणिक काम करणार आहोत. आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वाखाली. इथले कार्यसम्राट आमरत नगरसेवक संपत बारसकर सर आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने एक छोटासा इथे एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आम्ही इथे घेतला. खूप रिस्पॉन्स होता आणि जगाचं जर जागतिक हवामानाचा जर आपण विचार केला तर मला वाटते प्रत्येक वॉर्ड म्हणजे शहरातला प्रत्येक वॉर्ड ग्रीन झालं पाहिजे, हिरवळ दिसली पाहिजे. आणि असे प्रयत्न इथले स्थानिक नगरसेवक करत आहेत. त्याबद्दल आम्हाला किंवा इथला एक नागरिक म्हणून गर्वच वाटतं. आणि असा उपक्रम केवळ या वार्डातच नव्हे तर महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डात प्रत्येक नगरसेवकाने काही पुढाकार घेऊन किंवा त्यांचा थोडा आदर्श घेऊन असे कार्यक्रम केल्यास आपलं नगर ग्रीन आणि हिरवगार व्हायला वेळ लागणार नाही असा मला विश्वास. झाडांची लागवड त्यांनी आम्ही औपचारिकरित्या काही झाडं लावलेली आहेत पण नगरसेवकाने भरपूर झाडं लावलेली आहेत. हा 1 वर्षाचा किंवा आताच हा उपक्रम घेतलेला नाहीये. तर त्यांनी गेल्या 4-5 वर्षापासून प्रत्येक घर आणि प्रत्येक घरासमोर एक झाड ही त्यांची जी संकल्पना त्यांनी राबवलेली आहे ती उत्तम आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.